सोलापूरच्या अक्कलकोट रोडवरील एशियन गॅस एजन्सी विरोधात ग्राहकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे। गॅस सिलेंडरची बुकिंग करूनही तब्बल 15 ते 15 दिवस सिलेंडरचा पुरवठा होत नसल्याचा आरोप ग्राहकांनी केला आहे। त्यामुळे अनेकांना स्वयंपाकासाठी मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत असून एजन्सीच्या कामकाजावर प्रशासन उपस्थित होत आहे। ग्राहकांच्या म्हणण्यानुसार वेळेवर बुकिंग करूनही सिलेंडर न देता तो इतरत्र विकला जात असल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे। या संदर्भात वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे वारंवार तक्रारी करूनही कोणतीही ठोस कारवाई न झाल्याने संतप्त ग्राहकांनी एजन्सीसमोर आक्रमक भूमिका घेतली। कारवाईचा इशारा दिल्यानंतरच एजन्सीकडून काही प्रमाणात प्रतिसाद मिळाल्याचे ग्राहकांनी सांगितले। दरम्यान वेळेवर गॅस सिलेंडर उपलब्ध करून देण्याची आणि संपूर्ण प्रकरणाची चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याची मागणी ग्राहकांकडून करण्यात येत आहे। ग्राहकांना अखंडित व पारदर्शक सेवा मिळावी अशी अपेक्षाही यावेळी व्यक्त करण्यात आली। नमस्कार, मी शाहिद हरकारे। मी सध्या एशियन गॅस एजन्सीमध्ये आलो, यांच्या ऑफिसमध्ये। यांना मी एक अर्ज आणून दिलो। हा पुरवठा वेळेवर कधीच करत नाही। मी यांच्या विरोधात तक्रार केली होती, कारण यांच्या टाक्यामध्ये गॅस 3 किलो 4 किलो कमी यायचं आणि हे गॅस चोरी करायचे। तर मी पोलीस स्टेशनमध्ये याची तक्रार केली होती आणि त्या हिशोबाने पोलिसांनी यांच्यावर कारवाई करत यांचे 11 टाक्या जप्त केले होते आणि यांची जे मालवाहतूक गाडी होती ज्यामध्ये टाक्या यायची हे जप्त केले होते। तेव्हापासून आतापर्यंत हे सारखा मला त्रास देत आहेत। मी सारखा एजन्सीमध्ये येतो, यांनी माझी दखल घेत नाही, मला अरे रवीशी भाषा करतात। मी तुला काय करायचं कर असं म्हणतात। आता मी हे ऍप्लिकेशन त्यांना रिसर लिहून आणलो, तक्रार अर्ज यांना दिलो, तर हे म्हणतात आम्ही घेत नाही, तुम्हाला काय करायचंय ते करा। आणि म्हणतात की मॅनेजर नाहीये, मॅनेजर जेवायला गेला। आता वाजलेत बघा 4:10 आणि हे म्हणतायत की मॅनेजर आता जेवायला गेलेला आहे। दुपारी 1:30 आले तरी मॅनेजर जेवायला गेलेला असतो। आता यांचे ओनर आहेत, हे ऐकून सरळ चाललेत बघा, कार मध्ये बसलेले आहेत, यांना हे ऐकून सरळ चाललेत। तर हे जे आहेत ना, माझी अजिबात तक्रार घेत नाही आणि कुणालाही वेळेवर गॅस देत नाही आणि यांच्या टाक्यामध्ये सारखा 2-3 किलो 4 किलो कधी कधी 5 किलो गॅस कमी असतो। हे वजन करून ग्राहकांना देत नाही। आता मी अजून परत एकदा यांच्याकडे ऍप्लिकेशन घेऊन तुमच्या समोर जात आहे, हे घेतात का नाही तुम्ही परत एकदा बघा। सर हे ऍप्लिकेशन या सर जरा ऐकून सर, हे ऍप्लिकेशन तुम्ही घेणार आहेत का नाही? आता मी अर्धा तास झाले, मी थांबलो, तुम्ही नाही फक्त तुम्ही 10 मिनिटं झाले, तुम्ही 5 मिनिट मध्ये होते साहेब, 5 मिनिट मध्ये येणार बोलवतो। आता म्हणतात ते नाहीये, जेवायला गेले। तुम्ही फक्त मला हे सांगा, हे तुम्ही घेणार का नाही? माझा काही संबंध नाहीये, ते मॅनेजर साहेब बघून घेतात, ते माझा काही संबंध नाहीये। तुमचे मॅनेजर वेळेवर राहत नाही का इथं? राहतात की तुम्ही यापूर्वीही तुमचे मॅनेजर नव्हते। 2 वाजता आल्यावर तुम्ही जेवायचा टाइम सांगितले होते आणि आताही तुम्ही असं म्हणतायत आणि आता तुम्ही सभ्यतेने माझ्याशी बोलताय। जेव्हा रेकॉर्डिंग चालू नसते तुम्ही अरे रावीची भाषा करतात। पाठवलेलं नाहीये, मला स्वतः पाठवलं। गेल्या वेळेस तुमची सीसीटीव्ही फुटेज काढा, त्यावेळेस पण मॅनेजर तुमचे उपलब्ध नव्हते। तुमचे गेल्या वेळेस सीसीटीव्ही फुटेज काढा तुम्ही। सिंगल माणूस जेवण करतात, एक माणूस बसलेला असतो, जात नाही, सिस्टम कंटिन्यू चालू असतं। मग ऑफिस बंद करत नाहीये। तुमचे सीसीटीव्ही फुटेज काढा ना। गेल्या वेळेस मी आलेला 2 वाजता मॅनेजर तुमचे नव्हते। मॅनेजर असताना मला कसं तुम्हाला दाखवते, मालक असताना या, मॅनेजर असताना या, हे सांगा। फोन लावून द्या, फोन लावून द्या, लावून द्या, तिने बोलते। हा नंबर द्या। मी माझं सांगा, मी जातो ऑफिसकडे जातो। परत 5 मिनिट, पहिल्याही 5 मिनिट जेवायला घरी जायचं आहे का? इथं तुमच्या वेळ सोडून जेवायला घरी जायचं अथॉरिटी आहे का सांगा मला। हो साहेब, तुम्हाला जेवायला घरी जायचं अथॉरिटी आहे? हो, आम्ही इथे मग ते त्यांचं काही काम नाही, तुमच्या वेळेवर तुम्ही तर राहणे का नाही? बँकेचं काम म्हणजे तुमच्या ऑफिस काय मला तुम्ही बँकेचे काम करता? मग बँकेचं काम कुठून असतातच की? हो, मी 2 वाजता आलो, एवढं पण नव्हते तुम्ही। काढा की मग सीसीटीव्ही फुटेज काढा की गेल्या का बोलले नाही? मी यापूर्वी तक्रार केलो नाही का? माझ्याकडे व्हिडिओ रेकॉर्डिंग दाखवू? मी तो होतो, मी सांगा मी कामाला लावून 3 महिने झाले, मी कामाला लावून 3 महिने झाले, तुम्ही मला म्हणता मी 2.5 महिन्यापूर्वीचे तुम्ही होता। माझ्याकडे रेकॉर्ड आहे, व्हिडिओ रेकॉर्डिंग केलेले आहे मी। हे माझी तक्रार घेत नाहीये, दाखवा सर। ऍप्लिकेशन घेत नाहीये, यांचं उत्तर आहे तुम्ही जे करू शकता ते करा। मॅनेजर आमचे नाहीये,
जागेवर मॅनेजर नाहीये. मॅनेजर 4:15 वाजता जेवायला गेला आणि तो घरी जेवायला गेलेला आहे असं ते म्हणताय. तुमचे मॅनेजर घरी बोललेलंच नाहीये. मग मॅनेजर इथं कुठे गेले जेवायला गेले म्हणून म्हणले नाही तुम्ही घरी काय जेवण गेलं म्हणून म्हणलं तुम्ही काय म्हणता मी तुम्हाला